गुड मॉर्निंग फ्रेंड, शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशा आहात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे रविवार, तर आज आहे प्रदोषच्या माझ्या सगळ्या मित्रपरिवाराला, यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. आणि महादेव बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव ही मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करून माझा हा व्हिडिओ स्टार्ट करत आहे. चला आता हे बघा, इकडं मी खिचडी बनवते नाश्त्यासाठी. आज माझा उपवास आहे. मग हे पण म्हटले चला मला पण आज खिचडी खायला मिळेल, तर माझ्यासाठी पण साबुदाणा भिजव, त्यामुळे मी ह्यांना पण खिचडीच नाश्त्याला देणार आहे. सासूबाईंचं झालेलं आहे नाश्ता, सासूबाई झोपलेल्या आहेत. आज आहे रविवार, तर ह्यांना सुट्टी आहे, त्यामुळे डबा काय आज काय डबा पोळी भाजी तर बनवलं नाही आहे, ते फक्त बनवावाच लागतो. तर आज हे म्हटले मला की आज मला भाकरी कर. कधी नाही तर आज ह्यांनी मला सांगितलं की भाकरी कर माझ्यासाठी, आणि भाकरी आणि ठेचा कर, हिरवी मिरचीचा ठेचा. तर मी भाकरी बनवले, इथं ठेवलं टाकून डब्यामध्ये. तर पहिला नाश्ता बनवून घेते. हे पण मावशी अजून आलेले नाहीत आमच्या. आज मावशी आमच्या ना दुपारनं येणार नव्हत्या, पण अजून आलेले नाही आहेत, 11 वाजता आलेले आहेत. आणि हे कपाट आहे आमचं, ते मावशी घेऊन जाणार आहेत आज. आत्ता कपाट दाखवलं ना, ते मावशी त्यांच्या गावी घेऊन जाणार आहेत, त्याच्यामुळे आता अजून तर आणि 11 वाजलेत. दुपारी 3ला नेणार होत्या, आणि आता मग आज 3ला गेले की काय किती दिवसांनी येतात काय माहीत. आता आता सगळी कामं आवडलीत. आज मावशीबाई आमच्या आल्याच नाहीत बघा. आज दांडीच मारलेली आहे का, तर ते फर्निचर घेऊन जायचं. आणि आजकाल ना बघा मित्रमैत्रिणींनो, गरीब कोणी राहिलंच नाही आहे. म्हणजे भांड्याची कामं करणारे, भांड्याची कामं करणारे आणि स्वयंपाक करणाऱ्या बायका गरीब राहिलेल्या नाही आहेत. त्या आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत. त्या त्यांच्याकडे वायफाय सगळं असतं. आमच्याच भांडेवालीकडे बघा वायफाय आहे, आणि जुने आपण वस्तू एखाद्या द्यायला गेले ना, ते घेत नाहीत. त्या तुम्हाला मी दाखवते. शेवटी आमचं जुनं फर्निचर आहे, ते टी व्हीचं युनिट आहे. म्हणजे आम्ही त्याच्यावर टी व्ही ठेवत होता, खाली शोकेस होता, तर ते आमचं ते जुनं बाहेर काढलेलं आहे. किती दिवस झाला आम्ही त्याला शूज रॅक म्हणून वापरले, शू रॅक म्हणून. तर ते आता प्राजक्ताचं कपाट आणलं इकडं, तर मग ते द्यावं म्हणलं तर कोणी घ्यायला तयार नाही. शेवटी काल त्यांनी ना त्याचे पार्ट्स वेगळे केले, तोडून टाकलं. हो, तोडून टाकलं मी शेवटी. मी म्हटलं कोणीतरी ना हे तरी चूल तरी वापरतील, चुलीला पाणी तापायला कोण. हे म्हटलं कोणी, ते विसर म्हणे ते दिवस आता कोणी वापरत नाही, चूल कोणी मांडत नाही, आणि चुलीवर कोणी करत नाही. तो हे पाय इकडे मी ठेच्यासाठी मिरची आणि लसूण काढून घेतलेलं आहे. लसूण सोलायचं आहे मला. लसूण सोलून झाल्यानंतर मग मी कढई ठेवून त्याच्यामध्ये परतून घेणार आहे. पहिलं आता हे काम आहे लसूण सोलायचं. मी व्हॉइसवर करते आहे, कारण की इकडे बघा बाहेर काम चालू आहे, ड्रिल मारणं चालू आहे. प्राजक्ताचं ते कपडे वाळत टाकायचं आणलेलं आहे इकडे. आणि आमचं काय झालं आहे, ते 2 जे सळ्या आहेत ते खराब झालेल्या होत्या, तर त्यामुळे हे नवीन बसवतो आहे. सासूबाईंना जेवायला घातलेलं आहे मी, आणि म्हणलं आता तुम्हाला करून ठेवते. ह्यांना म्हणलं ठेचा बनवून ठेवते. हे म्हणले कशाला करत बसती लवकर, मला काय अजून भूक नाही आहे. ह्यांना ठेचा तिखट लागेल म्हणून त्याच्यामध्ये मी घातलेले आहे शेंगादाणे. थोडे शेंगादाणे पण घेतलेले आहेत. म्हणलं सगळं हे परतून घ्यावं कढईमध्ये, आणि मग ठेचा बनवावा. हे पाय इकडे एकदा मिक्सरमध्ये घातलेले, आता फिरवून घेते मिक्सरमधनं, म्हणजे ठेचा 2 मिनटात रेडी. चला इकडे बघा ठेचा बनवला आहे ह्यांच्यासाठी. चला माझं तर काय उपवासच आहे, तर आज ह्यांची फरमाईश पूर्ण केलेली आहे मी.
बघू आता, आज भाकरी आणि ठेचा खायचा आहे मिस्टरांना. चला आता मी केला, दीपक गेला, ते काम करायला आलेला होता माणूस. पुन्हा आम्ही पुसून घेतलं सगळं घर माती, कारण का आता ते दीपकन त्यांना बोलवलं होतं ना ड्रिल मारायला. आणि काय झालं होतं, मध्यंतरी पाण्याचा प्रॉब्लेम होता, पाण्याचं प्रमाण कमी होतं. तर आमच्या नळात ना घाण अडकली होती, ती पण काढली आणि नळ व्यवस्थित चालू झाला. तो नळ व्यवस्थित चालू झाला. तुम्ही कुठे गेले होते? तर बघा, मग कपडे वाळत टाकायचं ते पण दुसरं लावलं, आधीचं काढलं. अशामुळे काय झालं, मातीचे पाय ते तर आता पुन्हा मी पुसून घेतलं, त्याच्यामुळे घर सगळं साफ करून घेतलं. जेवायचं नाही की तुम्हाला? जेवणार ना? बघा, रविवार असलं तरी जास्तीची कामं भरपूर असतात, विश्रांती काही नसतंच आहे. आणि आता थोड्या वेळाने प्राजक्ता प्रतीक येणार आहे. चला आता तुम्हाला जेवायचं असं जेवून घ्या. हे पहा, कपाट नेणं चालू आहे. मावशी आलेले आहेत. मावशीने त्या माणसाला पकडून आणले, त्यांच्या गावचा माणूस आहे. हे बघा, इकडचं नेले 2 पार्ट, आता एकच एवढं राहिलं आहे सिंगल. तर आता मी चहा बनवते मावशींसाठी आणि त्या माणसासाठी. म्हटलं चहा बनवावा. आत्ताच प्राजक्त प्रतीक येऊन गेले, त्यांना बनवलं तर चहा. नेलं बघा सगळं कपाट. आणि इकडे बघा, हे आमचं ना जुनं फर्निचर होतं, TV सेटच्या खाली शोकेस होतं बघा. मी म्हटलं नाही का, त्या मावशांना विचारलं होतं, त्या मावशा काही आमच्या इथं झाडू मारणारे मावशा काही घेत नाही म्हटल्या. आजकाल सगळेच म्हणजे 30 लोक अशी झालेत ना, माजलेत म्हटले तरी हा शब्द वापरले तर हे नाही आहे, कारण का त्यांना सगळं मिळतं. आजकाल कोणाला कशाची म्हणजे मजूर लोकांना म्हणजे आमच्या इथं त्या बायका आमच्या इथं साफसफाईची कामं करतात, झाडू पोछा करतात बिल्डिंगमध्ये, सगळ्या बिल्डिंगचं. पण त्यांना एवढा आजकाल माज आहे की जुन्या वस्तू कोणी घ्यायला तयार नाहीत. आजकाल ती लोक चांगलं चांगलं खाणं, चांगलं राहणं, ती लोक उलट आपल्यापेक्षा जास्त सुधारलेली आहेत. आणि सगळ्या गोष्टीमध्ये पुढे, चांगले अँड्रॉइडचे मोबाईल असतात त्यांच्याकडे. त्याच्यामुळे ते काय म्हणले, आम्ही काही घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे जाऊ दे, आम्ही तुकडे हे करतो आणि भंगारवाल्याला देऊन टाकतो. आणि तसंच देऊन टाकायचं, आम्हाला तर तसंच देऊन टाकायचं होतं कपाट, पण तसंही घ्यायला कोणी तयार नाही. कशी बघा ना, कसं आजकाल ना अवघड झाले, अवघड परिस्थिती झाली आहे. चला, इकडे चहा उकळलाय, मावशींना त्यांना चहा बनवलाय त्या आलेल्या माणसाला. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.